मंडळी, आता आपण राज्यातल्या 5 महत्त्वाच्या लढतींचं किंबहुना मतदारसंघांचं विश्लेषण करणार आहोत आणि त्यासाठी आपल्यासोबत असणार आहेत माझाचे 4 प्रतिनिधी। पुण्यातून आपल्यासोबत आहेत मंदार गोंजारी, नागपुरातून रजत वशिष्ठ, छत्रपती संभाजीनगरमधून कृष्णा केंडे आणि मुंबईतून आहे अमेय राणे। आपण सुरुवात करूया मंडळी बारामतीतून। महाराष्ट्रातल्या 288 मतदारसंघांमध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं ते बारामती मतदारसंघाने, कारण तिथं सख्या काका पुतण्यांमध्ये लढाई रंगलेली आहे। अजित पवार जिंकणार की युगेंद्र पवार बाजी मारणार याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्यात। बारामतीतली ऑन ग्राउंड परिस्थिती जाणून घेण्यासाठी आपण थेट जाणार आहोत मंदार गोंजारीकडे। मंदार, या लढाईकडे तू आणि बारामतीतली जनता कशी बघतोस, कारण या सगळ्यावर तुझं अतिशय जवळ लक्ष होतं गेल्या महिन्याभरात। बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे विजयी झाल्या आणि यामध्ये या बारामती विधानसभा मतदारसंघातून त्यांना 48,000चं मताधिक्य मिळालं होतं। मात्र त्यानंतर अजित पवारांनी लोकसभेला केलेल्या ज्या चुका होत्या, शरद पवारांवरती टीका करण्याच्या, त्या यावेळी टाळल्या। किंबहुना या बारामतीच्या यावेळीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार वगळता इतर कोणताही नेता त्यांच्यासाठी म्हणून प्रचार करायला आला नाही। भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी तर पाहिलं आपण, नरेंद्र मोदी किंवा अमित शहा यांनी राज्यभरामध्ये कुठेही शरद पवारांवरती टीका केली नाही आणि त्यामुळे बारामतीची ही निवडणूक भावनिक होणार नाही याची पुरेपूर काळजी अजित पवारांनी त्यांच्या बाजूने घेतली। मात्र त्यांनी इथल्या मतदारांना भावनिक करण्याचा प्रयत्न केला। त्यांच्या प्रचाराचा नारळ त्यांनी ज्या दिवशी फोडला त्याच दिवशी अजित पवारांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं। आजच्या प्रचाराच्या सांगता सभांची जर आपण उजळणी करायची झाली तर शरद पवारांच्या बाजूने सुप्रिया सुळेंनी त्या ठिकाणी भाषण केलं, युगेंद्र पवारांचं भाषण झालं, स्वतः शरद पवारांचं भाषण झालं। मात्र चर्चेचा मुद्दा राहिला तो म्हणजे शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनी स्वतः हातामध्ये फलक घेऊन प्रचार करणं आणि त्याचबरोबर काल त्यांना एका टेक्स्टाईल पार्कमध्ये जाऊ न देणं आणि त्यांच्या बाजूनी ही निवडणूक अशा पद्धतीनं भावनिक करण्याचा प्रयत्न करण्यात आला। अजित पवारांनी देखील त्यांच्या आईंना आशा पवार यांना या सांगता सभेला बोलवलं होतं। तर मतदारांना भावनिक करणं हे यावेळच्या देखील निवडणुकीच्या प्रचाराचं वैशिष्ट्य राहिलं। मात्र आपण जर पाहिलं तर यावेळी लढत ही अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी 2 उमेदवारांमध्ये राखण्याचा अजित पवारांचा प्रयत्न होता। बारामतीमध्ये पावणे 4 लाख मतदार आहेत, त्यापैकी 1 लाखाच्या आसपास शहरातले आहेत आणि इतर ग्रामीण भागामधले आहेत। शहरी मतदार आणि ग्रामीण मतदार यांच्या समस्यांमध्ये फरक आहे आणि अर्थातच त्यांच्या या सगळ्या राजकीय कलामध्ये देखील फरक आहे आणि त्यामुळे ही निवडणूक अतिशय चुरशीची आहे। दोन्ही बाजूंनी आपापली जी बलस्थान आहेत, शहरामध्ये अजित पवारांनी जोर लावलेला आहे, ग्रामीण भागामध्ये शरद पवारांनी आणि युगेंद्र पवारांनी जोर लावलेला आहे आणि अतिशय चुरशीची आहे। या इथल्या निकालाचा जो परिणाम आहे तो पवार कुटुंबियांच्या राजकारणावरती होणार आहे आणि पवार नेहमीच महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्रबिंदू राहिलेले आहेत, त्यामुळे त्या केंद्रबिंदूवरती होणार आहे, पर्यायाने महाराष्ट्राच्या राजकारणावर होणार आहे। विजय मंदार, तू आपल्या सोबतच राहा। बारामतीतून आता आपण जाणार आहोत मराठवाड्यात। इथं अजितदादांचे सहकारी आणि कृषी मंत्री धनंजय मुंडेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। गेल्या वेळी आपली बहीण पंकजा मुंडे यांच्या विरोधात जीवाचं रान करत धनंजय मुंडेंनी परळीतून विजय मिळवला होता। यावेळी पंकजाताई त्यांच्या सोबत आल्यात, त्यामुळे धनंजय मुंडेंना ताईंचं आव्हान नाही। पण तसं असलं तरी धनुभाऊंसमोर दुसरं मोठं आव्हान आहे, ते म्हणजे मराठा आरक्षण आंदोलन आणि शरद पवारांनी दिलेले उमेदवार राजेसाहेब देशमुख यांचं। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असलेले राजेसाहेब ऐनवेळी पवारांसोबत आले आणि पवारांनी त्यांना उमेदवारी दिली। मराठवाड्यात मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाचा लोकसभा निवडणुकीत परिणाम दिसल्याचं विश्लेषक सांगतात आणि यावेळी परळी विधानसभा मतदारसंघाचं काय आहे चित्र, कसा आहे इथला प्रचार, हे जाणून घेऊ आपला सहकारी कृष्णा केंडेकडून। कृष्णा, प्रश्न पुन्हा विचारत नाही, पण परळीवरती काय नजर आहे तुझी? मराठवाड्यामध्ये एकूण 46 मतदारसंघ आहेत, मात्र सर्वाधिक रंगतदार आणि सर्वांचं लक्षवेधी लढत जी आहे ते पुन्हा एकदा परळीतून होती आणि तू जसं सांगितलंस तसं बहीण विरुद्ध भाऊ अशा प्रकारची लढत त्या ठिकाणी व्हायची, त्यामुळे देखील सर्वांचं लक्ष असायचं। मात्र बहीण भाऊ एकत्र आहेत। मराठवाड्यात तशा वेगवेगळ्या लढती आहेत, म्हणजे नवरा बायकोची आहे, गुरु शिष्याची आहे, बहीण भावांची या ठिकाणी लढाई आहे। असं असलं तरी परळीत नेमकं काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय, कारण की मूळ जिथं मराठा आरक्षण मूळ जिथं आहे तो म्हणजे बीड जिल्हा आणि बीड जिल्ह्यामध्ये याचा सर्वाधिक परिणाम सातत्यानं वारंवार पाहायला मिळालेला होता।
खरं तर राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी या ठिकाणी शरद पवारांनी दिली. शरद पवारांनी बीडमध्ये परळीत जाऊन या ठिकाणी सभा देखील घेतल्याचं आपण पाहिलेलं होतं. मात्र तसं असलं तरी बहीण भाऊ आता एकत्र प्रचार करताना पाहायला मिळालेले होते आणि लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर आता परळीमध्ये नेमकं काय होणार याकडे देखील सर्वांचं निश्चित लक्ष लागलेलं आहे. मात्र धनंजय मुंडे यांनी संपूर्ण प्रचारामध्ये कुठेही अशी शक्ती प्रदर्शन केलेलं नव्हतं. त्याची काय कारणं होती ही त्यांना कदाचित जास्त सांगता येतील किंवा शक्ती दाखवून पुन्हा एकदा विरोध वाढवण्याचा त्यांचा मनसुबा नसावा. मात्र दुसरीकडे देशमुख यांनी बऱ्यापैकी मतदारसंघामध्ये प्रचार केलेला होता आणि खास करून त्या मतदारसंघामध्ये परळीमध्ये हा जे ओबीसी विरुद्ध मराठा या कार्डवरती प्रचार जास्त प्रमाणावरती पाहायला मिळालेला होता आणि जरांगे पाटील यांची मध्यंतरी धनंजय मुंडे यांनी भेट देखील घेतलेली होती. त्यानंतर या मतदारसंघामध्ये काय होतंय याकडे सर्वांचं लक्ष होतं. मात्र मराठवाड्यातली रंगतदार आणि सर्वांचं लक्ष लागलेली जी लढत आहे ती परळीमध्ये होतीये आणि ती लढत होतीये धनंजय मुंडे विरुद्ध शरद पवार गटाचे राजेसाहेब देशमुख यांची. त्यामुळे आता या मतदारसंघात काय होईल यासाठी आपल्याला 23 तारखेची वाट बघावी लागेल. तर हा होता कृष्णा केंडे आणि आपल्याला सांगत होता मराठवाड्यातल्या परळी मतदारसंघात नेमकं काय होऊ शकतं आणि 23 नोव्हेंबरलाच ते स्पष्ट होईल. मराठवाड्यातून जाऊया मंडळी विदर्भात. खरं तर विदर्भानं आधी काँग्रेसला आणि गेल्या दशकापासून भाजपला अगदी भरभरून साथ दिली आहे. कधी काळी काँग्रेसचा गड राहिलेल्या विदर्भातून भाजपने गेल्या दोन्ही विधानसभा निवडणुकांमध्ये अगदी घवघवीत यश मिळवलं आणि म्हणून भारतीय जनता पक्ष राज्यात सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष बनू शकला. पण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं विदर्भात कमबॅक केल्याचं दिसून आलं. मंडळी याच विदर्भाचं आणखी एक महत्त्व आहे ते म्हणजे विद्यमान उपमुख्यमंत्री आणि कदाचित भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विदर्भातूनच येतात. नागपुरातील दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून ते रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसनं प्रफुल्ल गुडधेंना उमेदवारी दिली आहे आणि याच मतदारसंघात कसा होता प्रचाराचा धडाका हे जाणून घेऊयात आपलं प्रतिनिधी रजत उपशिष्टकडनं. रजत, काय चित्र आहे नागपूर दक्षिण पश्चिमचं? नक्कीच विजय सर, सर्वांच्या नजरा जे आहेत ते नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघावर आहे. जसं तुम्ही प्रश्न विचारला की प्रचार कसा झाला, तर मला भाजपचा प्रचार 2 पातळ्यांवर इथे सांगावा लागेल. भाजपने पहिल्या पातळीवरचा प्रचार अगदी लोकसभा निवडणूक जेव्हा संपुष्टात आली होती त्याच्यानंतर लगेचच सुरू केलेला होता. कारण या मतदारसंघामध्ये देवेंद्र फडणवीस यांची जी गेल्या निवडणुकीची जवळपास 53-54 हजारांची आघाडी होती ती नितीन गडकरी यांच्या निवडणुकीमध्ये 33 हजारापर्यंत खाली आलेली होती आणि त्यामुळेच ते राजकीय संकेत भाजपच्या संघटनेने देवेंद्र फडणवीस यांनी वेळीच ओळखले आणि लोकसभा निवडणुकीनंतरच देवेंद्र फडणवीस यांनी या मतदारसंघातील जे भाजपचे प्रमुख कार्यकर्ते अगदी बूथ स्तरापर्यंतचे जे प्रभावी कार्यकर्ते त्यांच्या प्रत्येकाच्या घरी देवेंद्र फडणवीस यांनी जाऊन ग्रहभेटी दिल्या. अनेक दिवस तो उपक्रम चालला आणि त्याच्यानंतर मग गणेशोत्सव असेल, दहीहंडी असेल, नवरात्र उत्सव असेल, तेव्हाही देवेंद्र फडणवीस यांनी संपर्काची एक फेरी जी आहे तेव्हा आटोपलेली होती. त्यामुळे निवडणूक जेव्हा विधानसभेची जाहीर झाली त्याच्या आधीच फडणवीसांनी आणि भाजपनं या मतदारसंघामधला आपला होमवर्क पूर्ण केलेला होता असं म्हणता येईल. आणि जेव्हापासून निवडणूक जाहीर झाली जी काही माहिती आतापर्यंत समोर आलेली आहे, मतदारसंघाच्या प्रत्येक घरापर्यंत भाजपचे कार्यकर्ते आतापर्यंत 3 वेळेला पोहोचलेले आहे. भाजपचं संघटन अत्यंत मजबूत आहे या मतदारसंघामध्ये आणि त्या 3 भेटीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी भाजपच्या जो वचननामा आहे, जाहीरनामा आहे किंवा गेल्या 10 वर्षामध्ये देवेंद्र फडणवीसांनी जे काही कामं केले त्याची एक प्रगती पुस्तक छापण्यात आलेली आहे आणि तो सर्व साहित्य मटेरियल प्रचाराचा जो आहे तो प्रत्येक घरापर्यंत पोहोचवलेला आहे. दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे जे प्रफुल्ल गुडदे आहेत त्यांनी या मतदारसंघामध्ये सुरुवातीला प्रयत्न केला होता की देवेंद्र फडणवीस VIP उमेदवार आहे, राजकारणी आहे, त्यामुळे त्यांना या मतदारसंघाकडे लक्ष देण्यासाठी वेळ भेटत नाही, ते इथे येत नाही, त्यांचा जास्त वेळ मुंबईमध्येच जातोय असा एक नरेटिव्ह त्यांनी तयार करण्याचा प्रयत्न केला. मात्र भाजपनेही त्याच्यासाठी तयारी केलेली होती. ग्रहभेटी तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्याच होत्या. सोबतच संपूर्ण राज्याने जी एक प्रचार मोहीम पाहिली देवा भाऊ या नावाने, त्याची सुरुवात या दक्षिण पश्चिम नागपूरमध्येच 2-3 महिन्यापूर्वी होर्डिंग्सच्या माध्यमातून झालेली होती. त्यामुळे फडणवीस या मतदारसंघामध्ये उपस्थित राहत नाही हा काँग्रेसने जरी प्रचाराचा मुद्दा करण्याचा प्रयत्न केला, मात्र भाजपने देवा भाऊ या टॅगलाईनने त्यांचे कामं या मतदारसंघामध्ये काय काय आहे ते वेगवेगळे होर्डिंग्स लावून तो काँग्रेसचा प्रचार जो आहे तो खोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर प्रफुल्ल गुडदे यांनी आणखी एक प्रयत्न केला की देवेंद्र फडणवीस यांच्या
भाजपच्या विरोधातला ते बहुजन चेहरा म्हणून आपल्याला स्वतःला या मतदारसंघामध्ये स्थापित करू पाहत होते, मात्र तो प्रचारही भाजपने खोडून काढलेला आहे। सर्वात महत्त्वाची बाब की देवेंद्र फडणवीस यांनी या मतदारसंघामध्ये स्वतःसाठी 1-2 सभाच घेतल्या, मात्र 3 रोड शो त्यांनी केले आणि त्या माध्यमातून त्यांनी प्रत्येक गल्लीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे। जर काँग्रेसचा प्रचार आपण त्याच्यामधला एक महत्त्वाचा मुद्दा शोधायचा असेल तर काँग्रेसच्या अतिशय महत्त्वाचे मुद्दे तू आपल्याला सांगितलेस। आपल्या सोबतच राहा, पण मंडळी अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष आणखी 2 मतदारसंघांवर आहे आणि ते 2 मतदारसंघ आहेत म्हणजे मुंबईतले मतदारसंघ। एक आहे माहीम, दुसरा आहे वरळी। तिथून 2 ठाकरे निवडणूक लढवत आहेत। माहीममधून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे आणि वरळीमधून विद्यमान आमदार आदित्य उद्धव ठाकरे। या 2 मतदारसंघांमध्ये प्रचाराचे मुद्दे काय होते जाणून घेऊयात एबीपी माझाचा प्रतिनिधी अमेय राणेकडनं। अमेय, 2 ठाकरे 2 मतदारसंघ, कशी आहे मुंबईकरांची नजर या मतदारसंघांवर? नक्कीच विजय, ही मुंबईतलीच नव्हे तर राज्याची सर्वात महत्त्वाची लढत म्हणावी लागेल। त्यातल्या त्यात जर उल्लेख करावा लागेल तर तो माहीमचा मतदारसंघ आहे, कारण की इथून राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत। त्यामुळे साहजिकच राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची प्रतिष्ठा अमित ठाकरेंच्या रूपानं इथं पणाला लागलेली आहे। इथून विद्यमान आमदार सदा सरवणकर यांच्याबरोबर शेवटपर्यंत काही बोलणी सुरू आहेत का, कोण माघार घेणार का अशी परिस्थिती होती, परंतु निवडणुकीतनं उमेदवारी माघार घेण्याला अवघे काही मिनिटं शिल्लक असेपर्यंत कुणीही माघार घेतली नाही आणि सदा सरवणकर यांना अखेरीस शिवतीर्थावरनं माघारी परतावं लागलं आणि त्यानंतर शिवसेना, शिंदे गट आणि राज ठाकरे यांच्यात कुठेतरी एक उघड युद्ध सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळालं, कारण की अपेक्षा होती की सदा सरवणकर आणि एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून ही जागा अमित ठाकरे यांच्यासाठी एक सोडली जाईल, एक गुडविल म्हणून, पण तसं झालं नाहीये। सदा सरवणकर यांनी सुरुवातीपासून जो आपली निवडणूक लढवण्याचा निर्धार होता तो कायम ठेवलाय आणि 3री टर्म आपली आमदारकीची इथनं भूषवण्यासाठी सदा सरवणकर हे सज्ज झालेले आहेत। सदा सरवणकर यांचा प्रचाराचा प्रमुख मुद्दा आहे तो त्यांनी आमदारकीतनं इथं केलेली कामं, परंतु गेल्या गणेशोत्सवात शिवसेना, शिंदे आणि ठाकरे गट आमने सामने आले होते, तेव्हा सदा सरवणकर पितापुत्र हे ज्या ॲक्शन मोडमध्ये आपल्याला पाहायला मिळाले ते इथल्या मतदारांनीही पाहिलंय। इथे पुढे जाऊन आमदारांनी स्वतः पोलीस ठाण्याच्या आवारात केलेला गोळीबाराचं प्रकरण असू दे, हे सुद्धा कुठेतरी मतदारांच्या लक्षात आहे आणि ही बाब सुद्धा ते लक्षात ठेवतील। तर दुसरीकडे अमित ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत, त्यामुळे एक नवा चेहरा मतदारांना, एक नवा पर्याय मिळाला आहे असा प्रचार मनसेनं केलेला आहे। या परिसरात अनेक शाळा, महाविद्यालय आहेत, त्यांचे मुद्दे घेऊन अमित ठाकरे उतरलेले आहेत। त्याचबरोबर स्थानिकांचे मुद्दे आहेत। शिवाजी पार्कमधल्या धुळीचा जो प्रचंड सामना इथल्या शिवाजी पार्कच्या आणि काही किलोमीटरच्या परिसरात असलेल्या नागरिकांना सहन करावं लागतं, त्यामुळे शिवाजी पार्कवर ग्रीन टर्फ गेली अनेक वर्ष बसवण्याचं पालिकेचं सुरू आहे, पण ती अद्याप काही बसलेली नाही आहे। हे अनेक मुद्दे आहेत। तर तिसरीकडे महेश सावंत हे शिवसेना ठाकरे गटाचे खंदे आणि एक पाईक उमेदवार म्हणून इथं आहे। स्थानिक नेतृत्वाला आम्ही संधी दिली असा ठाकरेंनी प्रचार केला आहे। तर महेश सावंत यांनी कोरोना काळात महाविकास आघाडी आणि प्रामुख्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जी कामं केलेली आहेत त्या जोरावर ते इथं लोकांची मदत मागतायत आणि एक स्थानिक शिवसैनिक या नात्यानं हाकेला कधीही धावून जाणारा तुमचा महेश सावंत या नावानं त्यांचा प्रचार सुरू आहे। तर ही एक तिरंगी लढत इथं पाहायला मिळते आणि मतदारांशी चर्चा केल्यावर तिरंगी लढत आहे, कोण याच्यात शेवटी बाजी मारणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे, त्यामुळे हे 23 तारखेला स्पष्ट होईल। दुसरा तुझ्या मतदारसंघाचा उल्लेख केलास वरळीचा, तिथून विद्यमान आमदार आदित्य ठाकरे हे शिवसेनेकडनं 2री टर्म आमदारकीची लढवण्यासाठी सज्ज आहेत। त्यांच्यासमोर मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि शिवसेना ठाकरे गटाचे जे राज्यसभेवरती खासदार आहेत त्या मिलिंद देवरा यांचं आव्हान आहे। या परिसरातला पुनर्विकासाचा महत्त्वाचा मुद्दा घेऊन हे 3ही आमदार आमदारकीच्या रिंगणात उतरलेले आहेत। आदित्य ठाकरेंनी काय काय कामं केली, वरळीचा विकास कशा प्रकारे केला, महालक्ष्मी रेसकोर्सचा त्यांनी केलेला कायापालट आणि वरळीच्या इतर परिसरातलं सुशोभीकरणाचं काम हे जे त्यांच्या आमदार निधीतनं करण्यात आलं हे त्यांच्या प्रचाराचे प्रमुख मुद्दे आहेत। तर दुसरीकडे मनसे आमदार संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरे कुठे कुठे कमी पडले आहेत, कशा प्रकारे त्यांनी या मतदारसंघाला पुरेसा वेळ दिलेला नाहीये हे ते घरोघरी प्रत्येक दारोदारी जाऊन लोकांना सांगताना आपल्याला पाहायला मिळाले। तर मिलिंद देवरा हे आपल्या एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटानं कशा प्रकारे राज्यासाठी काम केलेलं आहे आणि यापुढेही जर या परिसराचा विकास अधिक सक्षमतेने आणि जोमाने करायचा आहे तर एकनाथ शिंदे यांचे हात अधिक बळकट करण्याची गरज आहे असा नारा देत मतांची जी मागणी आहे ती मतदारांकडे केली आहे। त्यामुळे एकमेकांना लागून असलेले हे दोन्ही मतदारसंघ सध्या मुंबईसह राज्यभरात चर्चेचा विषय बनले आहेत। विजय, तर हा होता अमेय आपल्याला सांगत होता मुंबईतल्या 2 मतदारसंघांविषयी। रजत, जाता जाता पुन्हा तुझ्याकडे येतोय,
नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघामध्ये काँग्रेसचा प्रचार कसा होता? कारण समोर काँग्रेसच्या प्रफुल्ल गुर्देंसाठी समोर साक्षात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. नक्कीच विजय सर, देवेंद्र फडणवीस सारखा उमेदवार असूनही एक आश्चर्याची गोष्ट आहे की प्रफुल्ल गुर्दे यांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे कुठलेही मोठे नेते आले नाही. राहुल गांधी गडचिरोलीचा चंद्रपूरचा प्रचार आटपून जेव्हा दिल्लीकडे जात होते तर काही वेळ ते विमानतळाच्या बाहेर आले आणि दक्षिण पश्चिम नागपूरच्या एका पोहा सेंटरवर जाऊन त्यांनी पोहा खाल्ला आणि तरुणांसोबत चर्चा केली. तर काँग्रेसचा एक मोठा नेता जर आला या मतदारसंघामध्ये तर या पद्धतीने आला. दुसऱ्या बाजूला काँग्रेसच्या प्रचारासाठी जे नेते प्रफुल्ल गुर्दे साठी आले किंवा प्रफुल्ल गुर्देंनी ज्यांना बोलवलं तर त्याच्यामध्ये कन्हैया कुमार किंवा विनेश फोगाट सारखे नेते होते जे गेल्या काही काळामध्ये भाजप आणि मोदी सरकार विरोधात राष्ट्रीय पातळीवर जोरात विरोध करतात किंवा भाजपच्या किंवा मोदींच्या विचारांचा विरोध करतात. अशा चेहऱ्यांना आणून या ठिकाणी काँग्रेसने एक हवा बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता त्याच्या माध्यमातून काँग्रेसला किती फायदा होते हे 23 तारखेला स्पष्ट होईल. मात्र फडणवीस सारखा उमेदवार ज्या मतदारसंघामध्ये तिथे काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांचा प्रचार झाला नाही, हे एक गोष्ट जी आहे ती प्रकर्षाने जाणवते या मतदारसंघामध्ये. असे अनेक बारीक बारीक मुद्दे रजत तुझ्याकडनं मिळाले, अमेय राणेकडून मिळाले, मंदार गुंजारीकडून मिळाले, कृष्णा केंडेकडनं मिळाले. तुमच्या चौघांचेही आभार, तुम्ही सगळ्यांनी हे विश्लेषण केल्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.